हाय, माझं नाव आयुषी आहे. मी आज तुम्हाला आसाम मेन्स्ट्रुअल कपबद्दल सांगणार आहे. मी स्वतः आणि अजून खूप काही महिला आहेत जे हे कप यूज करतात आणि त्यांना सगळ्यांना हा खूप आवडतो. मला हा कप खूप आवडतो. हा मेन्स्ट्रुअल कप खूप परवडणारा आहे कारण की तुम्ही हा मेन्स्ट्रुअल कप 10 वर्ष यूज करू शकतात आणि त्याच्याने तुम्ही खूप पैसे वाचवू शकतात. हा आसाम मेन्स्ट्रुअल कप खूप स्वच्छ आणि सुरक्षित आहे. हे पॅड्स तुम्ही जेव्हा यूज करतात, पॅड्स किंवा नॅपकिन तुम्ही काही वापरतात, तेव्हा तुम्हाला स्किनवरती काही रॅशेस किंवा इन्फेक्शन असू शकतं. पण हा मेन्स्ट्रुअल कप अमेरिकामध्ये डिझाईन केला आहे आणि त्यामुळे हे खूपच सेफली बनवलेलं आहे तुमच्यासाठी. जेव्हा तुम्ही पॅड्स किंवा नॅपकिन्स वापरतात आणि तुम्ही जेव्हा त्यांना कचऱ्याच्या पेटीत वगैरे टाकतात, तेव्हा असा प्रॉब्लेम असू शकतो की हे जे आहे ते पर्यावरणाला खूप इफेक्ट करू शकतं. तर त्यामुळे तुम्ही अगर आसान मेन्स्ट्रुअल कप यूज करताय तर जास्त पर्यावरणाला पण इश्यू नाही. आसान मेन्स्ट्रुअल कप 2 साईजमध्ये आहेत. एक लाईट मीडियम आणि एक हेवी. जर तुम्ही तुमचे पॅड्स नॅपकिन 6 तासानंतर चेंज करत असाल तर तुम्हाला लाईट मीडियम यूज करायचं आहे आणि जर तुम्ही हर 2-3 तासाने किंवा 2 ते 6 तासाने तुम्ही चेंज करत असाल तर तुम्हाला यूज करायचं आहे हेवी कप. दोन्ही कप सोपे आहेत पण लीक होऊ नये म्हणून आपण गरजेचं आहे की तुम्ही परफेक्ट साईज चूज करा. हा आसान कप तुम्हाला शरीराच्या आत म्हणजेच तुमच्या योनीच्या आत ठेवावा लागतो. त्यासाठी मी तुम्हाला आता सांगते की कसं तुम्ही हे करू शकता. जेव्हा तुमचं पिरियड येणार असेल तेव्हा तुम्हाला हा कप 10 मिनिटासाठी गरम उकळत्या पाण्यात बॉईल करायचा आहे. जर तुम्हाला किचनमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत तर तुम्ही बाथरूममध्ये पण तुमचं जग किंवा मग असेल त्यात तुम्ही गरम पाणी घेऊन त्यात याला 10 मिनिटासाठी उकळू शकतात किंवा ठेवू शकतात. तुम्ही हा कप 12 तासासाठी यूज करू शकतात आणि तुम्हाला नंतर क्लीन करायचं असेल तेव्हा तुम्ही हा कप काढून पाण्याने स्वच्छ धुवून परत तुम्ही वापरू शकता. जेव्हा पण तुम्ही हा कप वापरतात तेव्हा तुमचे हात आणि हा कप दोन्हीच पूर्णपणे स्वच्छ असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही हा आत टाकतात तेव्हा तुम्हाला 2 प्रकारे आहेत ज्यात तुम्ही हे करू शकता. तर पहिला आहे सी फोल्ड म्हणतात त्यांना. तर हे फक्त तुम्हाला सी फोल्ड असं असेल आणि तुम्हाला असंच इन्सर्ट करायचं आहे. आणि दुसरा आहे पिंच फोल्ड. तर त्यात तुम्हाला हे असं हे खूपच बारीक असायला पाहिजे तरच ते प्रॉपरली आतमध्ये इन्सर्ट होऊ शकतं. तर हे जे तुम्हाला 2 फोल्ड्स मी सांगितले आहेत ते तुम्हाला तसं वापरायचं आहे. आता तुम्ही जेव्हा पण हे कप इन्सर्ट करणार आहात तेव्हा तुम्ही बाथरूममध्ये किंवा असं प्रायव्हेट रूममध्ये तुम्ही जाऊन हे यूज करू शकता. जेव्हा पण तुम्ही हे वापरणार आहात तुम्ही किंवा स्कॉट किंवा तुमचे पाय थोडेसे लांब ठेवून तुम्ही प्रॉपरली इन्सर्ट करा. जेव्हा पण तुम्ही हा कप इन्सर्ट करणार आहात, जेव्हा तुम्ही म्हणजे योनीच्या आत टाकणार आहात, तेव्हा तुम्हाला हे असं सी फोल्ड तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला हा जे कप आहे ते असं किंवा उभं नाही टाकायचं आहे. तुम्हाला असं एक अँगल वे मध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला वाटतं की ओके हे आता ओपन हे प्रॉपरली आता आतमध्ये गेलंय तर तुम्हाला फक्त सोडायचं आहे. तर हे पूर्ण असं ओपन होणार आणि त्याच्याने तुमचं लीक किंवा रक्त जेही काही निघत असेल बाहेर ते प्रॉपरली म्हणजे असं सील आणि व्हॅक्यूम सारखं लॉक होऊन जाणार. जेव्हा पण तुम्हाला हा मेन्स्ट्रुअल कप काढायचा असेल तेव्हा मी तुम्हाला परफेक्ट दाखवते की कसं करायचं आहे. तर तुम्हाला आधी तर आतमध्ये हे शोधायचं आहे. हे रिंग आहे त्याच्याने तुम्ही तुमचं कप लोकेट करू शकता की कुठे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हळूच हे ओढायचं आहे आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की आता बॉर्डरवर आलं आहे त्यावेळेसला तुम्हाला हे पूर्ण खेचायचं किंवा ओढायचं नाहीये. तुम्हाला इथून फक्त पिंच करायचं आहे आणि तुम्हाला बाहेर काढायचं आहे. तुमचं जेव्हा हे ओढून झालेलं आहे तेव्हा तुम्ही याला पूर्णपणे वॉश करून घ्या पाण्याने वगैरे आणि नंतर तुम्ही परत याला इन्सर्ट करू शकता. तर तुम्ही तसं त्या प्रकारे हे कप इझिली यूज करू शकता. तर तुम्हाला हा कपबद्दल खूप काही प्रश्न असेल तर थोडेफार प्रश्न जे आहेत त्याची मी उत्तरे देते. तर पहिलं आहे की हे कप किंवा लीक झालं किंवा काही म्हणजे असं तुम्हाला वाटतं की हे प्रॉपरली नाही झालं आहे तर तुम्हाला आधी तरी शांत व्हायचं आहे. शांत झाल्यानंतर तुम्हाला हे कप परत काढावं लागेल आणि नंतर प्रॉपरली इन्सर्ट करावं लागेल. जेव्हा तुम्ही हे करतात तर जेव्हा तुम्ही आतमध्ये टाकता तेव्हा असा एक प्रॉपर साऊंड असायला पाहिजे. त्याचं हे अर्थ आहे की हे प्रॉपरली इन्सर्ट झालं आहे आणि एक व्हॅक्यूम क्रिएट झालं आहे आतमध्ये ज्याच्याने हे बाहेर येणार नाही. आणि तुम्हाला खूपच जास्त फ्लो असेल तर तुम्हाला हा कप 4 ते 6 तासाने परत तुम्हाला वॉश करून यूज करायचा आहे. दुसरं प्रश्न हे होतं की तुम्ही हा कप घालून तुम्ही लघवी किंवा टॉयलेटला जाऊ शकता का? तर त्याचं आन्सर आहे की हो तुम्ही जाऊ शकतात आणि जेव्हा पण तुम्ही जातात आणि तुमचं लघवी वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्हाला हे कप बघायचं आहे एकदा प्रॉपरली नीट हात धुवून की हे प्रॉपरली आतमध्ये इंटॅक्ट आहे की नाही. तिसरं प्रश्न हे होतं की माझं लग्न नाही झालं आहे आणि मी हे कप यूज करू शकते का? तर तुम्ही नक्कीच हा कप यूज करू शकतात किंवा तुमचं लग्न झालंय नाही झालंय याच्याने काही फरक पडत नाही. पण तुम्हाला जरी तरी काही क्वेश्चन्स असेल तर तुम्ही डॉक्टरांना विचारून हा कप यूज करू शकता. तर चौथं प्रश्न हे होतं की हा कप जो आहे तो आतमध्ये अडकू शकतं की नाही. तर याचं उत्तर आहे की बिलकुल नाही.
हे म्हणजे हा कप कधीच अडकू शकत नाही, कारण की आपलं बॉडी, आपलं जे शारीरिक हे आहे ते असंच बनलेलं आहे की त्या आतमध्ये जास्त काही जाऊ शकत नाही. तर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला काढायला खूप प्रॉब्लेम होतोय, तर तुम्हाला फक्त इझिली याला पुल करायचं आहे याच्या रिंगने, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, आणि हळूच पिंच करून त्याला बाहेर काढायचं आहे. तर हे आसान कप सोबत एक बुक पण येते, याला युजर गाईड म्हणतात. तर तुम्ही यांच्यात सगळे क्वेश्चन्स आणि आन्सर जे तुम्हाला आहेत, जे प्रश्न आणि उत्तरे तुम्हाला हवेत, हे सगळं त्या आतमध्ये आहे. तर तुम्ही नक्कीच आधी वाचा पूर्णपणे आणि नंतर यूज करा. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मेन्स्ट्रुअल कप, जे आसान मेन्स्ट्रुअल कप आहे, ते तुम्ही एकदा यूज केलं तर स्टार्टिंगमध्ये तुम्हाला असं वाटेल की थोडंसं अनकम्फर्टेबल आहे असं, पण एकदा तुम्ही यूज करायला सुरुवात केली तर तुम्हाला नक्कीच हा प्रोडक्ट खूप आवडणार आणि तुम्हाला असं वाटेल की पिरियड्समध्ये खूप चिकचिक असते, हे ते असतं, पण तुम्ही हे एकदा वापरल्यानंतर हे खूपच तुमच्यासाठी इझी होऊन जाणार. तर मी तुम्हाला रेकमेंड करते की तुम्ही आसान मेन्स्ट्रुअल कप यूज करा एकदा.